In this series of numericals, we are discussing the type number 13, that is problems on tension in vertical circular motion of chapter number 1st, that is rotational dynamics. The first formula is tension at any point in vertical circular motion. General formula हा आहे mass into velocity at that position square upon r, म्हणजे centripetal force, plus mg cos theta, where theta is अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ वर्टिकल. ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजे जर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना तर हा फॉर्म्युला वापरा, आणि जस्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन होत असेल तर टेन्शनचा फॉर्म्युला हा वापरा, 3mg इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. नॉट जस्ट VCM असेल तर हा फॉर्म्युला, आणि जस्ट VCM असेल म्हणजे तो बॉडी जस्ट VCM कंप्लीट करत असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे ॲट एनी पोझिशनसाठी. तशाच प्रकारे वेगवेगळे फॉर्म्युले आपण तयार केलेत. टेन्शन ॲट बॉटम इन VCM, बॉटम पोझिशनला VCMच्या किती टेन्शन असेल तर त्या जनरल फॉर्म्युला आहे mVL स्क्वेअर बाय r प्लस mg. VL मीन्स वेलॉसिटी ॲट द लोएस्ट पोझिशन, प्लस mg. नॉट जस्ट VCM असेल तर, आणि VCM जर असेल तर बॉटम पोझिशनचं टेन्शन असतं 6mg. जस्ट VCM असेल तर म्हणजे जस्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन होत असेल तर बॉटम पोझिशनला टेन्शन असतं 6mg. टेन्शन ॲट द टॉप इन वर्टिकल सर्क्युलर मोशन, टेन्शन म्हटलं म्हणजे टॉप पोझिशन म्हटली म्हणजे थिटा येतो 180 डिग्री. सो टेन्शन ॲट द टॉप इज इक्वल टू mVT स्क्वेअर बाय r, VT म्हणजेच वेलॉसिटी ॲट द टॉप, मायनस mg. म्हणजे मोशन जर जस्ट VCM नसेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि मोशन जर जस्ट VCM असेल तर टेन्शन ॲट द टॉप 0 असतं. त्यानंतर टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन इन वर्टिकल सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल पोझिशन म्हटलं म्हणजे थिटा असतो 90 डिग्री, आणि त्यावेळेस टेन्शनचा फॉर्म्युला असेल नॉट जस्ट VCM असेल म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने जर तो ती बॉडी फिरत असेल तर TH म्हणजेच टेन्शन ॲट द हॉरिझॉन्टल पोझिशन असतो mVH स्क्वेअर बाय r, आणि जर ती जस्ट VCM असेल तर हॉरिझॉन्टल पोझिशनला टेन्शन असतं थ्राईस mg. सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. काही एक्झाम्पल आपण या टॉपिकवरची घेतोय. 4 kilogram stone tied at the end of a string is wheeled in a vertical circle. वर्टिकल सर्कलमध्ये आपण तो 4 किलोग्रॅमचा स्टोन फिरवतो आहे. ॲट द इन्स्टंट वेन द स्ट्रिंग मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ द वर्टिकल, कॅल्क्युलेट द टेन्शन इन द थ्रेड ॲट द पोझिशन. आता या ठिकाणी आपण दगड बांधलाय दोऱ्याला आणि त्याला फिरवतोय, त्यामुळे साहजिकच इथे आपण जस्ट VCM कन्सिडर करूया. मास दिलाय 4 किलोग्रॅम, वर्टिकलशी केलेला अँगल म्हणजे थिटा दिलाय 60 डिग्री, आणि त्या पोझिशनला आपल्याला टेन्शन शोधायचं आहे. सो टेन्शन ॲट एनी पोझिशन इन VCM वेन जस्ट VCM इज देअर, फॉर्म्युला इज थ्राईस mg इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. सो 3m इज 4, g इज 9.8 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 60, cos 60 is 1/2, so it is 12 into 9.8 in bracket 1 plus 1/2 म्हणजे 3/2, so 12 into 9.8 into 3/2, so it is 176.4 न्यूटन. एवढं टेन्शन त्या पर्टिक्युलर पोझिशनला त्या दोऱ्यामध्ये असेल. सेकंड एक्झाम्पल, आता इथे लक्षात आहे या एक्झाम्पलमध्ये अ स्मॉल बॉडी ऑफ मास 0.1 किलोग्रॅम टाईड ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ 1 मीटर अँड स्विंग्स इन वर्टिकल सर्कल विथ स्पीड 2 मीटर पर सेकंड. आता विथ स्पीड 2 मीटर पर सेकंड म्हटलं आहे, याचा अर्थ तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनी फिरणार आहे वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. तो स्पीड कमी जास्त होणार नाही आहे, तो कॉन्स्टंटली 2 मीटर पर सेकंदच राहणार आहे. म्हणून मग ही जस्ट VCM नाही, ही जस्ट VCM नसल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला वेगळा वापरावा लागेल. वेन द कॉर्ड मेक्स अन अँगल 30 डिग्री विथ द वर्टिकल, फाइंड द टेन्शन इन द कॉर्ड. ठीक आहे, मास अटॅच इज 0.1 किलोग्रॅम, रेडियस ऑफ द कॉर्ड मीन्स लेंथ ऑफ द कॉर्ड मीन्स रेडियस ऑफ द सर्कल इज 1 मीटर, त्याचा स्पीड आहे 2 मीटर पर सेकंड म्हणजे V आहे 2 मीटर पर सेकंड ॲट दॅट पोझिशन म्हणजे VP म्हणू आपण त्याला. थिटा दिलाय 30 डिग्री. टेन्शन ॲट दॅट रँडम पोझिशन यू हॅव टू फाइंड. हे एक्झाम्पल मी तुम्हाला 2 प्रकारे सोडून दाखवतो आहे. जर जस्ट VCM असेल तर तुम्हाला टेन्शन ॲट एनी पोझिशनसाठी फॉर्म्युला वापरायचा आहे 3mg इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा, आणि ती मोशन जर जस्ट VCM नसेल तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे TP इज इक्वल टू mVP स्क्वेअर बाय r प्लस mg कॉस थिटा. ठीक आहे, दोघांमधला फरक लक्षात घ्या. मग जस्ट VCM समजा आहे तर 3mg इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 30, सो इट इज 2.94 इंटू
1.8660, so it is 5.48604 न्यूटन. जस्ट VCM असेल तर पण या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये 2 मीटर पर सेकंद या वेगाने जो चालला आहे तो कॉन्स्टंट स्पीड आहे, म्हणजे जस्ट VCM नाही हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला ही मेथड वापरायची नाही. ओके, सो m इज 0.1 VP स्क्वेअर म्हणजे त्या पोझिशनला असणारा स्पीड 2 मीटर पर सेकंद आहे. सो 2चा स्क्वेअर अपॉन r इज 1 मीटर. m इज 0.1, g इज 9.8 cos 30. सो 0.4 हा 0.4 होईल प्लस 0.98 इंटू 0.860 cos 30 ची व्हॅल्यू 0.8660. सो इट इज 0.4 प्लस 0.8486. सो इट इज 1.2486 न्यूटन. वेन नॉट जस्ट VCM, कारण की तो कॉन्स्टंट स्पीडनी ऑब्जेक्ट फिरतोय आणि कॉन्स्टंट स्पीडनी ऑब्जेक्ट फिरतोय म्हणजे नॉट जस्ट VCM ती मोशन असते. जस्ट VCM मध्ये बॉटम पोझिशनचा स्पीड सगळ्यात जास्त असतो, हॉरिझॉन्टलला त्याच्यापेक्षा कमी असतो आणि टॉपचा सगळ्यात कमी असतो. ठीक आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. बॉटमला वेलॉसिटी असते √5gr, हॉरिझॉन्टलला असते √3gr आणि टॉपला असते √gr. मग इथे वेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे ती जस्ट VCM नाही हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण पुन्हा बघा. अ पार्टिकल ऑफ मास 0.1 किलोग्रॅम इज टाईड ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग अँड व्हील्ड इन अ व्हर्टिकल सर्कल ऑफ रेडियस 1 मीटर ॲट अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंद. ॲट अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंद म्हणजे प्रत्येक पोझिशनला त्याचा स्पीड एवढाच आहे, म्हणजे तो वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळा नाही. याचा अर्थ ती जस्ट VCM नाही. फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पोझिशन. So m is 0.1 kilogram, r is 1 meter, v is 5 meter per second, and you have to find tension at the highest position, means tension at the top you have to find. But tension at the top फॉर्म्युला आहे आपला जो mvt square by r minus mg. cos 180 ची व्हॅल्यू जी इथे थिटा 180 असेल टॉप पोझिशन म्हटलं म्हणजे, त्यामुळे cos 180 ची व्हॅल्यू -1 आली. सो mvt square by r minus mg. सो m is 0.1, vt square means 25, r is 1 minus m is 0.1, g is 9.8. सो 2.5 minus 0.98 म्हणजेच 1.52 न्यूटन असं टेन्शन त्या टॉप पोझिशनला असेल. या एक्झाम्पलकडे पण लक्ष द्या. अ स्टोन ऑफ मास 3 किलोग्रॅम इज टाईड ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग इज रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल ऑफ रेडियस 5 मीटर. ठीक आहे, 3 किलोग्रॅमचा दगड आहे, त्याला आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतोय. व्हर्टिकल सर्कलची रेडियस 5 मीटर आपल्याला दिलेली आहे. सो m इज 3 किलोग्रॅम, r इज 5 मीटर. ॲट द स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड म्हणजे तो कॉन्स्टंट स्पीडनी व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरतोय, म्हणजे ही जस्ट VCM नाही. ओके, कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट पॉईंट ऑफ द पाथ. तर लोएस्ट पोझिशनला टेन्शन किती असेल त्या दोऱ्यामध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. सो टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन इन VCM फॉर्म्युला आपल्याकडे mvl स्क्वेअर बाय r प्लस mg. सो m इज 3, vl स्क्वेअर म्हणजे 25, r इज 5 प्लस m is 3, g is 9.8. So 15 plus 29.4. So it is 44.4 न्यूटन. लक्ष ठेवा, जस्ट VCM नसल्यामुळे फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. तर पुन्हा एक्झाम्पलमध्ये जस्ट VCM दिलेलंच नाही आहे. का नाही दिलं ते सांगा. अ 1 किलोग्रॅम स्टोन टाईड ॲट द एंड ऑफ 1 मीटर लॉंग स्ट्रिंग अँड इज व्हील्ड इन अ व्हर्टिकल सर्कल विथ अ स्पीड ऑफ 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे, 1 किलोग्रॅमचा ऑब्जेक्ट आहे, 1 मीटरची रेडियस आहे सर्कलची आणि त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे 4 मीटर पर सेकंड. आणि स्पीड जर कॉन्स्टंट आहे तर ती जस्ट VCM नाही. इफ द टेन्शन इन द स्ट्रिंग इज 6.2 न्यूटन देन फाइंड द पोझिशन ऑफ द स्ट्रिंग. जर त्या दोऱ्यामधलं टेन्शन 6.2 न्यूटन असेल तर त्या व्हर्टिकल सर्कलमध्ये त्या ऑब्जेक्टची पोझिशन कोणती असेल, म्हणजे ती बॉटम असेल की हॉरिझॉन्टल असेल की टॉप असेल की अजून कोणती असेल, ती पोझिशन आपल्याला शोधायची आहे. पोझिशन शोधायची म्हणजे आपल्याला थिटा शोधायचा आहे. थिटावरनं आपल्याला सांगता येते पोझिशन काय. तर थिटा जर 0 असेल तर बॉटम पोझिशन, थिटा जर 90 असेल तर हॉरिझॉन्टल पोझिशन, थिटा जर 180 असेल तर टॉप पोझिशन. ओके, मग थिटा आपल्याला शोधायचा आहे. m इज गिवन 1 किलोग्रॅम, वेलॉसिटी ॲट दॅट पोझिशन म्हणजे VP इज गिवन 4 मीटर पर सेकंड आणि टेन्शन ॲट दॅट पोझिशन इज गिवन 6.2 न्यूटन. यानुसार आपण कॅल्क्युलेट करूया. सो टेन्शन ॲट एनी पोझिशन इज फॉर्म्युला घेतला आपण mvp स्क्वेअर बाय r प्लस mg कॉस थिटा. सो mg कॉस थिटा इज इक्वल टू मायनस mvp स्क्वेअर बाय r. हा mg कॉस थिटा इकडेच ठेवला, हा mvp स्क्वेअर बाय r इकडे आणला. सो मायनस mvp स्क्वेअर बाय r प्लस टेन्शन ॲट दॅट पोझिशन. सो -1, m इज 1, vp स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16, r इज 1 and tension at that position is given 6.2. So it is -16 plus 6.2
means minus 9.8. So mg cos theta is minus 9.8. So cos theta is equal to minus 9.8 upon mg. बरोबर आहे. m is 1, g is 9.8, 9.8, 9.8 cancel. minus 1 upon 1 म्हणजेच minus 1. So cos theta is minus 1 आणि cos theta minus 1 म्हणजे theta किती असतो 180 डिग्री. theta जर 180 डिग्री आहे तर पोझिशन कोणती, पोझिशन असेल टॉप पोझिशन, म्हणजे तेवढं पर्टिक्युलर टेन्शन टॉप पोझिशनला असेल त्या व्हर्टिकल सर्कलमध्ये. आणि तो मात्र जस्ट VCM करत नाही आहे, हे पण तुमच्या लक्षात आलेलंच आहे, पहिलेच मी सांगितलं. 6th example is an aeroplane is flying in the sky with a speed of 360 km/h. एरोप्लेन आकाशामध्ये उडत आहे, स्पीड आहे त्याचा 360 km/h इन व्हर्टिकल सर्कल. व्हर्टिकल सर्कल तो फॉलो करतो आहे, ऑफ रेडियस 200 मीटर. द वेट ऑफ द पायलट सिटिंग इन इट इज 75 किलोग्रॅम. जो पायलट त्या एरोप्लेनमध्ये त्याचं वजन 75 किलो आपल्याला दिलेलं आहे. व्हॉट इज द फोर्स विथ विच पायलट प्रेसेस हिज सीट व्हेन द एरोप्लेन इज ॲट द हायेस्ट पोझिशन अँड ॲट द लोएस्ट पोझिशन. किती फोर्सनी तो पायलट त्या सीटला प्रेस करेल जर तो बॉटम पोझिशनला असेल आणि टॉप पोझिशनला असेल त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला काढायचा आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच किती असतो, सेंट्रिपिटल फोर्स एवढा म्हणजेच टेन्शन एवढा, म्हणजेच आपल्याला टेन्शन शोधायचं आहे या दोन वेगवेगळ्या पोझिशनचं. VCM आहे, जस्ट VCM आहे का ते नाही, हा कॉन्स्टंट स्पीडनी फिरून राहिला म्हणून हा नॉट जस्ट VCM आहे, हे लक्षात ठेवा. द वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन इज 360 km/h means 100 meter per second. Radius of the vertical circle is 200 meter. Mass of the pilot is 75 kilogram. You have to find tension at the top as well as tension at the lowest position. The force applied by pilot on the seat is equal to tension at that position. So, at top, the force exerted by the pilot is equal to tension at the top. आणि फॉर्म्युला आहे आपल्याकडे mvt²/r minus mg. m is 75, vt स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर अपॉन r is 200 मायनस m is 75, g is 9.8. सॉल्व केलं त्याला तर ते येतं 3015 न्यूटन. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतात, ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आता. ॲट द बॉटम पोझिशन द फोर्स एक्झर्टेड बाय द पायलट ऑन द सीट मीन्स टेन्शन ॲट द बॉटम पोझिशन. सो टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन इज mvl²/r प्लस mg. So m is 75, VL square म्हणजे 10⁴, R is 200, m is 75, G is 9.8. सॉल्व केलं त्याला आपल्याला आन्सर मिळतं 4485 न्यूटन. टॉप पोझिशनला एवढा फोर्स तो पायलट त्या सीटवर अप्लाय करेल आणि बॉटम पोझिशनला एवढा फोर्स तो पायलट त्या सीटवर अप्लाय करेल. कशामुळे तर त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमुळे तो फोर्स अप्लाय होईल, हे पण लक्षात ठेवा. तो पायलट नाही दाबणार आहे त्या सीटला, त्या ऑटोमॅटिक प्रेस होणार आहे सीट त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमुळे, हे पण लक्षात ठेवा.